तर बेलिवली संघाच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळतं यावेळेला आपण पाहू शकता अजय पाटील येतोय. बघा नावा संघ तुम्हाला फक्त 34 चेंडू खेळायला मिळतील. 2 चेंडूची पेनल्टी आहे. बघा पुन्हा एकदा दोन्ही संघांना सूचना करतोय की षटकार पडद्याला आहे. 2 चेंडूची पेनल्टी आहे. चला आता विशाल आपण जरा थोडंसं ताकीद द्या खेळाडूंना. आता मॅनेजमेंट कमिटी पंचांच्या भूमिकेत गेले कारण 2 पंच आमचे दुपारचं भोजन करायला गेले. नेक्स्ट मॅच देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. नेरे विपक्ष भिंगारी कुणाल नाईकचा संघ रघु परदेशीचा संघ इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. चांगली मॅच बघायला मिळेल. चला सामना सुरू करायचा. गोलंदाजी मार्कर अजय, स्ट्रायकरला अमोल, आपण पाहू शकता नो स्ट्राइकला मनीष, ऑन साइडला शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट स्कोअर लेग, मिड ऑन मिड विकेट. ओ पहिला चेंडू एज थर्ड मॅनला खूप चांगला झेल घेतला. जमिनी लगत ऋषीने झेल घेतला. बॅटर बाद. पहिल्या चेंडू ते ऑप्शनच्या बाहेर चेंडू आणि त्याला कट करायचा प्रयत्न केला. बॅटची गडा थर्डमॅनला खूप चांगला झेल घेतलाय. शॉर्ट थर्डमॅनला सुरुवात दमदार झाली यावेळेला बेलिवली संघाची. टॉस जिंकला बेलिवली संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमचे दिनेश पाटील सामना एन्जॉय करतात त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. प्रचंड माहिती, इतिहासकालीन माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांना भरपूर बोलू शकतात ते व्यक्तिमत्व. तर दिनेश दादा तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहत असेल तर तुमचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पहिला गडी बाद झालाय अमोलच्या माध्यमातून. नवीन बॅटर येतोय आपण तर पार्थ येतोय. पार्थ आलाय. यश मिळालं अजयला. अजय देखील याचा गावचा एक चांगला आमचा मित्र आहे. अजय आज कदाचित कामानिमित्त असावे. जॉब फार महत्वाचा आहे. अजय गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकला पार्थला आपण पाहू शकता. ओ पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूला छेडछाणी केली. वन्स अगेन बॅटर बाद. अजय काय गोलंदाजी करतोय भाना, जबरदस्त भन्नाट वेगावरती सॉरवून गोलंदाजी करतोय आणि कुठेतरी ते नावा संघाचे विकेट जात आहेत. अजूनपर्यंत खातं उघडलं पण 2 महत्त्वपूर्ण बॅटर इथं बाद झालेत. पार्थ पटेल देखील बाद झालाय. आता नवीन बॅटर कोणी तर 4थ्या क्रमांकावरती. थोडसा खेळाडू आपण इथं खेळाडू कक्षामध्ये खेळाडू कमी आहेत आणि असे विकेट जर गेले तर कदाचित तुमच्याकडे बॅटर नसणार आहेत. मग नाही काल वकासने देखील हॅट्रिक पूर्ण केली होती. मॅन फ्रॉम आपण तर तलोजा भाग 11 तलोजा उस्मान पटेलचा संघ. उस्मान पटेल देखील जोपर्यंत फॉर्म मध्ये येत नाही ना तोपर्यंत. नवीन बॅटर तर 4थ्या क्रमांकावरती जवान येतोय. काय जबरदस्त गोलंदाजी अजयच्या माध्यमातून बघायला मिळते. अजय पाटील जबरदस्त भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. हाईट आहे ना त्या हाईटचा पुरेपूर फायदा घेतोय. जवान काही जवान आपण पहिले तर देशावरती संरक्षण करतात. आता ह्या जवानला इथून नावा संघाला सुखरूप बाहेर काढायचंय. 2 बॅटर बाद झाले 0वरती. 0 धाव संख्येवरती. अरे धावांचं खातं उघडलंय. अजय पुढे गोलंदाजी मार्कवर टाकला. जवान उंचपुरा गोलंदाज. ओ बॅकपड गेला ऑन द टो स्क्वेअर कार्ड आणि या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक. टाळ्या उंच जरा अजय साठी. जवान देखील बाद झालाय आणि तिन्ही बॅटर ना आपण पहिले तर ऑफ साइडलाच म्हणजे बाद झाला. एक थर्डमॅनलाच बाद झाला, दुसरा देखील थर्डमॅनला, तिसरा देखील शॉर्ट कव्हर रिजन मध्ये बाद झाला. जबरदस्त गोलंदाजी अजयच्या माध्यमातून. ऑन हॅट्रिक झाली पूर्ण. जबरदस्त गोलंदाजी अजय पाटीलच्या माध्यमातून. एकही धाव संख्या 0 धाव संख्या. 3 बॅटर बाद. आता काय करणार नाही. आता आयोजन कमिटी आपण तर खेळाडू काय करतील बघा. खेळाडू उशिरा येतात ना, या लवकर मित्र म्हणेल. तुम्ही एवढी मोठी स्पर्धा खेळताय, तुम्हाला वेळेवर येणे फार गरजेचे. समोर देखील एक संघ येऊन थांबलाय. 3 गडी बाद झाले आहेत. नवीन बॅटर येतोय यावेळेला आपण पाहू शकता. मुन्ना मुनाफ आलाय.
नाही थांबा, आयोजन कमिटीला विचारा मग तुम्ही 12 खेळू तिथे जा. अजय काय गोलंदाजी करतो, मुनाफ आलाय. मनीष घरत नॉन स्ट्राईकलाय. माणसाला आयुष्यात संधी एकदाच मिळते, तिचं सोनं करत असतं. काय गोलंदाजी करतो बघा. बेलुली संघ टॉस जिंकलाय आणि जबरदस्त गोलंदाजी अजय पाटीलच्या माध्यमातून. 4 ट्रिक पूर्ण करतो का पाहिजे मुनाफ स्ट्रायकेनला. फुल टॉस आहे, टर्न केलाय, झेलची शक्यता. क्षेत्ररक्षक थांबल्यात बघा. क्षेत्ररक्षक आहे तो आपण मिड विकेटला थांबलात. अभिषेकने स्टार्ट घेणं फार गरजेचं, तेच सांगतात खेळाडू. अभिषेक कदाचित मला वाटतं लक्ष नसेल त्यांचं, लक्ष वेगळे ठिकाणी असेल, पण लक्ष द्या अभिषेक. कारण झेल मिळाला असता, सोपा झेल होता. पहिली धावसंख्या आली धावफलकावरती. एक बॅटर बाद, 3 धावसंख्या. नावा संघ मनीष खरत आलाय स्ट्रायकिंगला. अजय चांगली बॅटिंग. आपण इथे गोलंदाजी करतो इथून. बरं बॅटिंग जर बघितली ना तर नावा संघ एक अतिशय ताकदवान संघ आहे, पण त्या संघाला आज मात्र सुरुवात चांगली झाली. 3 बॅटर त्यांचे बाद झाले, अजूनही काही बिघडलं नाहीये. कारण पहिलं षटक प्रगतीपथावर आहे अजय पाटील. ओ फटका चांगलाय, खेचलाय डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग, सीमारच्या पार. षटकार. षटकारापेक्षा विशाल मात्रेची ऍक्शन मला खूप आवडली. जबरदस्त ऍक्शन. त्यांच्या वेगळ्या शैलीने त्यांनी षटकार घोषित केलाय. धावसंख्या 7. मनीष घरत प्रचंड गुणवत्ता या खेळाडूकडे. हा जर बॅटर इथे थांबला ना तर इथूनही 60-65 धावा होतील, पण अजून त्यांचे खेळाडू येणं बाकी आहे. कदाचित ऑन द वे असतील. 12वे खेळाडू थोडीशी त्याच्या मनात धाकधूक वाढली आहे. कदाचित त्याला संधी मिळते का पाहायचंय. अजय पुढे त्या गोलंदाजी मार्कवर क्षेत्रक्षम थोडासा बदल करतो. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षक त्याला मिड ऑफला आणलं होतं. जेव्हा आपण तर लॉंग ऑफला होता त्याला आता मात्र एक्स्ट्रा कव्हरला आणलं होतं. मिड ऑन लाईक क्षेत्रक्षण ताईना ते अजय तुम्हाला. ओ पुन्हा एकदा गुडल्यास पण टेकअप झाला चेंडू. नाका जवळला चेंडू जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. एक चांगलं षटक इथे अजय पाटील संपलंय. धावसंख्या नावा संघ प्रथम बॅटिंग करताना धावा दिल्या धावफलकावरती 7. बॅटर बाद झाले 3. जबरदस्त षटक हाताळलंय. हवेश मात्रे देखील बघा प्रचंड मेहनत. साई बघतायत. साई बाबाचा उपवास देखील त्यांचा आज असेल. पदयात्रा देखील करून आल्या. ते प्रत्येकाने एक देव निश्चित नेमला पाहिजे विनायक. त्या देवाची तुम्ही पूजा करा, नक्कीच तुम्हाला प्रसन्नता मिळेल. कारण आपण तर भारतीय संस्कृती बघितली, आपली महाराष्ट्राची संस्कृती संतांची भूमी आहे. आणि संतांच्या भूमीमध्ये आपण 33 कोटी देव आहेत. एक देव कोणतं तरी आपण नित्य नेमाने नेमायचं, त्याची रोज पूजा करा, नक्कीच तुम्हाला फळ मिळेल, अपयश मिळणार नाहीये. चला चला लवकर. हल्ली बऱ्याचशा अशा खेळाडूंना वेळच मिळत नाही. चला नावा संघाचे खेळाडू चला लवकर. नाही येत आहेत. नाही जो खेळाडू बसला ना खेळाडू कक्षावर त्याला विनंती आहे मित्रा, जरा पाय मागे घेऊन बस. नावा संघाचा खेळाडू बघा प्लीज प्लीज. अजय पाटील तुमच्या त्या साईडला बघा खेळाडू कक्षामध्ये. जो खेळाडू पाय ठेवून बसला त्याला विनंती आहे प्लीज. नाही मोबाईल आम्ही म्हणतो ना शाप की वरदान आहे. वरदान देखील आहे, शाप देखील आहे. खेळाडूंना लक्षात राहत नाही ना. तुम्ही ट्रॉफिक मध्ये बघा किती हॉर्न वाजवा. काही जण मोबाईलवर बोलतात. आणि मग ट्रेनच्या जवळ ट्रेन पण बघा क्रॉसिंग करताना कानाला एअरफोन लावून भावेश क्रॉसिंग करतात. मग काय रेल्वेचं नाईलाज. चला 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 मॅचच्या दिशेने जाऊया. गोलंदाजी मार्कवर येतोय प्रणित. येतोय प्रणित गायकर येतोय. प्रणित गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. मुनाफला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू होता यावेळेला. पडल्यानंतर वेगाने शरीराच्या दिशेने कट केला. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हर रिजन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बेलिवली संघ 4 झालाय बघा ना. आता जबरदस्त कमबॅक करतोय. पहिल्या षटकापासून त्यांनी दबाव निर्माण केलाय. प्रणित येतोय गोलंदाजी मार्कवर. पिट्टूच षटक हाताळतोय. धानसरगाव एंड कडून स्ट्राईक केला. मुनाफला आपण पाहू शकता. हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. मुनाफ आले होते. शॉट कव्हरचा क्षेत्ररक्षकाला 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी होते का पाहायचं आता. 3 धावा झाल्यास त्या मनीष आणि मुनाफ मध्ये थोडस कोऑर्डिनेशन होत नाहीये. ते सांगतायत बेलूचे खेळाडू कॅच पकडा. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. तुम्हाला कॅच वरती येणं फार गरजेचं. कारण जो दबाव निर्माण केलाय ना तुम्ही नावा संघावरती, तो दबाव तुम्ही कदाचित आणखीन वाढवा. कारण की मुनाफ आणि आपण तर
मनीष खरं ती जोडी अशाने काही करू शकतं मैदानावर. आता खेळाडू हळूहळू बघा, पुन्हा एकदा विनंती करतोय, पडद्यावर कोणी पाय ठेवू नका मित्रांनो. पडदा या स्पर्धेची शान आहे. तुम्हाला अजकांनी बसण्यासाठी चांगली व्यवस्था केली आहे. निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही बसून मॅच पाहू शकता. सामना एन्जॉय करा आणि सातत्याने आम्हाला तुम्ही अलॉटमेंट करायला लावू नका. असं कृत्यच करूच नका. मी तर म्हणेल प्रेक्षक तुम्ही या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. रसिक मायबाप आहेत आमचे. पुणे त्या गोलंदाजी मार्कवर प्रणित येतोय. रटाम ऊर्ध्वगट मार्गावर स्ट्राईकला मुनाफ. ओ फटका चांगला यावेळेला खेचलाय, लॉप केलाय. बघा स्ट्राईक रोटेट झाली, झेल सुटलाय, सरळ चेंडूला फेकून दिलाय साईड स्क्रीनवरती. षटकार. 15 धावा फलकावरती आपण पाहू शकतो. हेच तर क्रिकेट आहे ना. तुम्ही झेल सोडला त्या खेळाडूला आपण म्हणतो तर जीवदान मिळतो. 2 धावा मिळाल्या. आता 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्या. जिथे गडी बाद झाला तिथे 8 धावा आणि कुठेतरी बेलुली संघाला धावा महागात पडू शकतात. क्षेत्रक्षमध्ये बदल केला जातो बघा संघनायकाच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा. विशाल जरा सूचना करा. आपण खेळाडूंना विनंती थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. कारण का हळूहळू सूर्य बघा आपण इथं सावली आता वाढत चालली आहे, दूर दूर जात चालली आहे, सावली जवळ येत चाललेली. हा चेंडू यावेळेला पूल केलाय, पोझिशन मध्ये आले पण खूप चांगला झेल पकडला तो. लॉंग ऑन वरनं वाईडिश लॉंग ऑनला गेले. आकाशने अप्रतिम झेल घेतलाय. बॅटर बाद. फटका चांगला होता मुनाफचा वेळेला पण टायमिंग बेमिसाल झालं नाहीये. चला लवकर जरा. वैष्णव देखील मला वाटतं विनायक कदाचित संघामध्ये दिसत नसावे, जॉब असावा, काही अनेक कारण आहेत. तर प्रत्येक खेळाडू प्रत्येक स्पर्धेमध्ये उपस्थित राहतो असं नाहीच आहे. कारण का आता क्रिकेटचा हंगाम सुरू झालाय. 6 महिने पाऊस झाला. बऱ्याच जणांना वाटलं की यावर्षी पाऊसच राहतो की काय, रबर बॉल खेळायला लागतो काय, पण नाही. महाराष्ट्र आम्ही मगाशी म्हणतो की संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये प्रत्येक काही गोष्टी घडल्या जातात, चांगल्या गोष्टी घडल्या जातात. मीत आलाय. यश मिळालं आपल्या प्रणितला. विदर्भामध्ये पण आपण बघितलं तर विनायक यावर्षी दुष्काळ घोषित केलाय. पण मी तर म्हणेल आपल्या आगरी समाजात देखील शेती करतात. आगरी समाजात कोणीच दुष्काळ घोषित करत नाही. आपले शेतकरी कधी सांगत नाही की आमच्या शेतात पिकलं नाही काय. हा चेंडू चांगला होता, वेगवान चेंडू होता. जो कष्ट करतो तो मातीतनं उगवतोच. पण काही शेतकऱ्यांचं असं असतं की पीक आलं तरी सांगतात नाही पीकच आलं नाही. असो मॅचच्या दिशेने जाऊया. प्रणित पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला मित. ओ चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. फ्रंट फुटर आले ते मग मात्र बॅक फुट आले कट करायला. कदाचित मनीष तेच सांगत असेल की सिंगल घ्या, डबल घ्या, पण स्ट्राईक रोटेट करत राहा, धाव फलक हलता ठेवा. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना नावा संघ 15 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पण इथून मात्र मनीष आहे त्याला मात्र चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. प्रचंड गुणवत्ता या खेळाडूकडे. वैष्णव देवीला संघात आपण बघितलं तर वैष्णव नाहीये, कदाचित अंधव्य असावे. थोडस आता नवा संघाचा 12वा खेळाडू देखील रिलॅक्स आहे. तर त्याला माहिती खेळाडू हळूहळू येत आहेत, त्यांचे येणं गरजेचं आहे. नाही 12वा खेळाडू एक प्रमुख घटक आहे ना. कारण का आमच्या स्वर्गीय रतन बॉस स्मृती चषकमध्ये जेव्हा जेव्हा 12 खेळाडू असतो त्यासाठी थोडंसं भांडणं देखील होतात विनायक. कारण की त्याला माहिती सर्व ट्रॅक शूज सर्व काय भेटतं ना तिथे. ड्रेस कोड पूर्ण भेटतो आणि तो घटक असतो. गावाचं प्रतिनिधित्व करत असतो, संघाचं प्रतिनिधित्व करत असतो. अजय पाटील आलाय पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय. नाही अजय पाटीलने जबरदस्त गोलंदाजी इम्प्रेस केलाय, मला इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. तर त्याच्या समोर आपण तर मनीष आहे. मनीषला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. आता पॉवर प्ले संपलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळते. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, एक क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑन थोडंसं डीप मध्ये लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण. चेंडू यावेळेला गतीमध्ये परिवर्तन होतं. पुढे सरसरते आडव्या बॅटने आपण तर स्क्वेअर लेग रिझन मधनं चेंडूला काढत होता. स्वीप कव्हर लाईक क्षेत्ररक्षण तैनात आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅन एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. गलीमध्ये थोडासा डीप मध्ये तैनात आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण मिड ऑफ रिझन मध्ये त्याला तैनात केलंय. अजय वेगवान गोलंदाज कुटारी गाव एन कडून राईट आर्म ओर द कट मारा करतो. स्ट्राईकला मनीष
हा चेंडू जमिनीवर लुळण इम्प्रुव्हायझन स्ट्रोक खेळायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. संघर्ष वाढलाय त्यामुळे मनीषवर देखील थोडासा दबाव येतोय आणि दबावाखाली नेहमी बॅटर चूक करताना आपण पाहिलंय. धावसंख्या धावफल करते 15 धावा. दुपारच्या आपण म्हणजे 2:25 थोडंसं ऊन देखील वार आपण म्हणजे थोडासा जाणवतोय. सावली देखील मैदानात येऊ शकते. चांगला चेंडू तर लेट कट केले या वेळेला पण गलीचा क्षेत्रक्षण वेगाने आला. एक्स्ट्रा धाव मिळते का पाहायचंय. मिच लक्ष नाहीये स्ट्राईक वरती आपण तर मनीष आला असता. एक धाव फार महत्वाची आहे. बेलुली संघाचे बघा संघनायक सांगतायत कदाचित की तुम्ही सिंगल लेझी क्रिकेट खेळू नका. सिंगल गेले चालेल पण दुसऱ्याला तिला जाऊ देऊ नका. मी तर पाहिजे आता बॅट पाहतोय कोणत्या बॅट आपल्या हातात योग्य बसते. धावसंख्या आपण पाहू शकता या बेला 16 धावा. अजय दुसऱ्या स्पेल मध्ये 6 षटकांची मॅच आपण पाहू शकता. नावा संघाला फक्त आपण 36 चेंडू मध्ये 34 मिळते. अजय राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क टाकला. मी ऑन द टोसच्या माध्यमातून स्क्वेअर कट करता वीरेंद्र सेवाग स्टाईलने अप्पर कटच्या माध्यमातून चेंडूला काढायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते अजयच्या माध्यमातून. मीतला अजून खातं उघडायचं आहे. थोडंसं दबाव आहे. या संघर्षामध्ये मी तर म्हणेल मनीषकडे स्ट्राईक असणं फार गरजेचं होतं. कारण सलामीला आलाय त्याला अंदाज आलाय त्या खेळपट्टी कशा प्रकारे खेळते इथून चेंडू कशा प्रकारे येतात. हा चेंडू या वेळेला पूल करता बॅटचे एज बॅटर बाद. अजून एक यश मिळतं अजयला. पहिल्याच ओव्हर मध्ये हॅट्रिक पूर्ण केली. आता एक विकेट म्हणजे 4 विकेट त्याने घेतले आहेत. अजूनही चेंडू बाकी आहेत. आपण या तिसऱ्या षटकातील एक चेंडू बाकी आहे. चला भिंगारी आणि नेरे संघाचे संघाने टॉस साठी यायचंय. नाही तर जबरदस्त मॅच बघायला मिळेल. 2 बलाढ्य संघ. एका बाजूला रघु परदेशी कुणालला आपण पाहू शकता. नाही ड्रिंक्स बेकर आमचे 12 खेळून तयार राहायचं. पाणी घेऊन जायचं मैदानात लगेच. नेरे आणि भिंगारी संघ आपण तयार राहायचंय. विशाल काहीतरी सूचना करतायत. धावा झाल्या धावफल करते आपण पाहू शकता 16 धावा. वैष्णव देखील आल्यात बघा. आता लेट आल्यात पण थेट जात आहेत डगआउट मध्ये. आता त्यांच्या वाट्याला किती चेंडू राहतील इथून आपण बघितले तर कमीत कमी मी तर म्हणेल 18 मधले 16च राहतील. एक चेंडू बाकी आहे. रोहन आल्यात. रोहन घरात. रोहन घरात आले. मी आउट झाला. जॉन्टी या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. बघा पुन्हा एकदा नावे संघाचे खेळाडू आम्ही तुम्हाला सातत्याने सूचना करतोय पडद्यावर पुढे पाय नका ठेवू प्लीज प्लीज. नाही तिथे सीमारेषा आहे. हो चांगला चेंडू पडल्यानंतर वेगाने आतमध्ये आलाय. सॉफ्टने पुश केलाय. डीप पॉइंटला चेंडू जोपर्यंत फीड होईल 2 धावा होत आहेत का पाहायचंय. मनीषचं कौतुक करेल. बॅट सोडली पण वेगाने धावले. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 18 धावा धावफलकाती लागल्या. 3 षटकाचा खेळ संपलाय. खरं अजूनही बघितलं तर अजून 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूची पेनल्टी लागली. वैष्णव देखील आलाय. म्हणजे आता इथून थोडंसं बॅटिंग चांगली होईलच. 12वा खेळाडू देखील मैदानात आपण तर ड्रिंक्स बेकच्या भूमिकेत जातोय. कदाचित त्याला मगाशी भीती वाटली होती की विनायक मला जायला नाही लागणार ना पण खेळाडू आले. कारण का हल्ली ट्रॉफिकची भूमिका भरपूर आहे. कल्याण फाट्यावर तर तुम्ही जाल. कृष्णा तर तुम्ही समोरच्या गेल्या 5 मिनिटात पोहोचतो तर तुम्हाला तिथे पाऊण तास जाईलच. का सकाळी आम्ही बघितलं ना. समस्या वाढल्यात. ट्रॉफिकची समस्या सुटणार नाहीये विनायक मात्रे. कारण का ते प्रत्येक घरी 5-5, 6-6 गाड्या झाल्यात. प्रत्येकाला आवड झाली आहे. पैसा वाढलाय त्यामुळे गाड्या देखील वाढतायत. इम्पोर्टेड गाड्या असू दे साध्या गाड्या असू दे 2 व्हीलर असू दे 2 व्हीलर पण नाना प्रकारची गाड्या आल्यात. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर नावा संघ प्रथम बॅटिंग करतो. 18 आता अजूनही आपण इथं 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि आता इथून मनीषला मी तर म्हणाल बॅटचा फेस खोलावा लागणार. जॉन्टीला बॅटचा फेस खोलावा लागणार. काय घडलंय मैदानात आधी ते महत्वाचं नाही आता घडवायचंय. बेलुली संघ देखील एक ताकदवान संघ आहे. नवा संघाचा 12वा खेळाडू बघा थोडासा रिलॅक्स महसूस करतोय. नाही त्यांना वाटलं की संधी मिळेल पण संधी मिळाली नाहीये. काय हरकत नाहीये. आपल्या गावाचं प्रतिनिधित्व आपण करताना ते फार महत्वाचं आहे. लहान मुलं देखील भरपूर आज मला वाटतं सुट्टी असावी कदाचित.
दत्त जयंती का शाळेतनं जाऊन आले नाही, लवकर सुटली. विनायक मात्र शाळा 365 दिवसातल्या 150 दिवस पण शाळा घेत नाही, पण फी मात्र पूर्ण घेते. चला चला 12 खेळू जरा लवकर चला. चालेल जा जा चालेल. मनीष येऊ दे त्या खेळाडूला, काय हरकत नाही. सामना सुरू करायचा आहे, सामना सुरू करा, सामना सुरू करा. गोलंदाजी मार्कवर राजेश येतोय. नाही 11 मध्ये बघा आता वर्णी लागले 12 खेळाडूचे. आता बघा आनंद आहे चेहऱ्यावरती. राजेश येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला आता मनीषाने जॉन्टीला आता ना 18 चेंडूमध्ये काय घडले ते महत्वाचं नाही. आता या येणाऱ्या 16 चेंडूमध्ये मारा किंवा मरायचंय. 50+ धावा गरजेचे, आक्रमक खेळ करणं फार गरजेचं आहे. राजेश ऑन साइडला फटका बनवलाय. टायमिंग बेमिसाल, चेंडू खूप लांब खूप उंच, षटकार. मनीषचा बघा ना, मनीष घरचा 8 आलाय मित्र म्हणे. काय फटका होता, या चेंडूच्या शोधात होते. लेफ्ट हमर आले आणि त्यांना पाहिजे तसा चेंडू मिळाला, समोर टाकला होता. चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर, षटकार. मनीषची बॉडी लँग्वेज देखील बघा ना किती स्ट्रॉंग आहे. स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर, षटकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. 24 धावा. राजेशचं स्वागत केलं, वेलकम टू द ग्राउंड. चला 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 जरा लवकर एकत्र येऊ नका. बेलवडी संघ जरा थोडस नाही, पलसपे संघ देखील मगाशी असंच करत होतं. किती वेळा आम्ही सूचना, असं नका करू. तुम्ही आयोजकांना थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. अरे तुम्ही जर वेळेवर आलात तर वेळेवर क्रिकेट खेळाल. तुम्ही जर वेळेवर सामना सुरू झाला तर तुम्हाला देखील चांगली षटकं खेळायला भेटतील. 6 षटकं पूर्ण खेळायला भेटतील, पॅनल्टी लागणार नाहीये. नाही बऱ्याचशा ठिकाणी आम्ही बघितलंय ना की फायनल 1-2 ओव्हरची मग मजा येत नाही. चला चला फास्ट घ्या ना. ना जिथे जरा आपण सांगा भीष्मासारखं तटस्थ उभे राहू नका. जरा थोडस खेळाडूंना पुशअप करा. काय मैदानावर काय चाललंय. बॉल आलाय काय, मॅच बॉल आलाय. नाही बघा नावा संघाचे खेळाडू, मला वाटतं प्रेक्षक पाठीराखे त्यांचे चेंडू घेऊन येत आहेत. कारण की मनीषने षटकार मारला, किती लांब गेला बघा ना. चला 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 वेळ जातोय, वेळ जातोय. नाही अजून एक मॅच बाकी आहे ना पहिल्या फिरीतील. चला लवकर लवकर. राजेश गोलंदाजी मार्कवर. साकेला मनीष करत, लेफ्ट हमर आहे, एंड बदललाय. हो पुन्हा एकदा टायमिंग चांगलं होतं का बघा. क्षेत्ररक्षक आले आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. मिड विकेटला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल 1च धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्रिकेट बघायला मिळते. मनीष करतचं मी कौतुक करेल. स्ट्रायकेला जॉन्टी येतोय. राजेश आलाय. राजेश गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतायत. ओव्हर देकडनं मारा केला. पहिल्या चेंडूत षटकार पडला. राजेश तू जॉन्टी. हा चेंडू या वेळेला पडल्यानंतर बघा बाहेर काढलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. बॅटची काढा यष्टीरक्षाने अप्रतिम झेल घेतलाय. जॉन्टी बॉल देतोय. बिग विकेट. बॅटने धावा येऊ दे, कारण धावा कमी आहेत. 4थं षटक आपण म्हटले तर 4थं षटक प्रगती पथावर आहे. राजेश चांगली गोलंदाजी करतो. एक षटकार आल्यानंतर. नाही तर दोन्ही बॅटर आक्रमक आहेत.
आक्रमक असे बॅटर मैदानावर आहेत. मनीष आणि वैष्णव. राजेश लेफ्ट राऊंड देकडनं मारा करतोय. ओ चांगला चेंडू, यॉर्कलाईनचा चेंडू. बॉल बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळालाय. जबरदस्त गोलंदाजी. षटकार आल्यानंतर राजेशनी कमबॅक काय केलं बघा ना. एंड बदलला. लेफ्ट हँड ओव्हर देकडनं टाकत होते, तर लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करते. जबरदस्त कमबॅक, जबरदस्त कमबॅक. धावा खूप कमी आहेत. नावा संघ ज्यासाठी जाणला तो त्या धावा त्यांच्यासाठी आल्या नाहीत. त्यांच्या नावाला साजेल असं आज काम होत नाहीये. कारण खेळाडू थोडेसे उशीर आले. बॅटिंग ऑर्डर थोडीशी चेंज झाली. फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट टर्न केलाय. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्कोअर ला ग्रीज झोन मध्ये. एकच धाव बघा. चेक करायचे हाईट फॅक्टर चेक करा. चला जरा भावी जरा चेक करा. बेलुली संघ आपण एकत्र येऊ नका जरा प्लीज प्लीज. फेअर डिलिव्हरी. सव्वीस धावा दाखल करते आपण पाहू शकता. षटक संपलेत आपण बरी तर 26 4 षटक संपलेत बघा. वैष्णव तुमच्या माहितीसाठी अजून तुम्हाला फक्त आता 10 चेंडूचा खेळ असणार आहे. तर 2 चेंडूची तुम्हाला पॅनल्टी लागली. 4 षटक संपले आहेत. राजेशने खूप चांगली गोलंदाजी केली. या षटकात त्याने धावा दिली. 8 धावा देऊन एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवलं. जॉन टीचा विकेट मिळवलं त्यांनी. अभिषेक अभिषेक चोरगे आलाय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं 5वं षटक. आता इथून वैष्णवला बॅटिंग करावीच लागणार आहे. 10 चेंडूमध्ये मित्र म्हणे धावा दिल्या तब्बल 26 झाल्यात. आता जेवढ्या धावा येतील ना त्या फार महत्वाच्या राहणार आहेत. वेलुली संघ देखील एक ताकदवान संघ आहे. दिनेश पाटील यांच्या गावचा संघ. अजयने जबरदस्त गोलंदाजी केली. अभिषेक वैष्णव ऑन साइडला टंगन करायचा होता. व्यवस्थित मिडल होत नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगरीजमध्ये चेंडू फील्ड. एकच धाव. 2 धावा झाल्या असत्या. कदाचित मनीष स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. मनीषला आता आत्मविश्वास प्राप्त झाला की मी या खेळपट्टीत धावा करू शकतो. आता पाहिजे धावा दिल्या. धावफल करते 27. अजूनही चेंडू बाकी तिथून 9. या षटकात 6 चेंडू फेकावे लागले. पुढच्या षटकात 4 चेंडू फेकावे लागणार आहेत. अजयने जबरदस्त गोलंदाजी केली. अजयने मित्र म्हणेल व्यासपीठावरनं खेळपट्टी पाहिली कशा प्रकारे खेळते आणि तिथून त्या खेळपट्टीचा फायदा गेलाय. फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड. मिड ऑन चेंडू चाललाय लॉंग ऑनला. 1 धाव कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचंय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वैष्णवचं कौतुक करेल. वेगाने आल्या. पॅड बघा किती लांबून ग्राउंडिंग करून आलाय. धावसंख्या दाखल करते 29. अभिषेक चोरगे पुणे त्या गोलंदाजी मार्कवर. मागणी केली जाते बघा मनीष खरचच्या माध्यमातून. कदाचित ग्लोवची मागणी केली असावी. कारण का थोडीशी आता उमस देखील वाढली. सकाळी थंडी वाजते पण दुपारच्या सत्रात मात्र थोडंसं गरम देखील वातावरण बघायला मिळते. त्यामुळे हाताला थोडंसं घाम येत असेल. नावा संघाला आपण इथं कमी धावसंख्येपर्यंत आतापर्यंत रोखलंय. अभिषेक चोरगे बॅटम ओर तिकडे मारा करतोय. ओ वेल लेप केलाय. पंच वाईटची खूण करत आहेत. विशाल म्हात्रे बघा पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात खोलतायत आणि सांगतात ती वाईट आहे. धावसंख्या धावफल करती 30 धावा. प्रथम बॅटिंग करताना नावा संघ. पहिल्या फेरीतील 3री मॅच. चला नेरे आणि भिंगारी संघाच्या संघाने एक टॉस साठी या. ओ फटका चांगला खेचला यावेळेला. चेंडू गेला लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. षटकार. दुपारच्या भोजनानंतर ताजेतवाने येऊन आल्यात आणि हातामध्ये त्यांच्या आता ताकद वाढली. बोटांमध्ये ताकद वाढली. डीजे मास्टर
आपण पाहू शकता डीजेचा सातत्याने वापर केला जातो. 2007चा आपण विश्वचषक T20चा स्टीफन फ्लेमिंग सांगितलं आमचा संघ चांगली कामगिरी करत नाही त्यामुळे काय करायचं ही माहिती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. ओ पुन्हा एकदा फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. आपण एक बातचीत छेडली होती विनायक की डीजेचा वापर कधीपासून केला तर डीजे विश्वचषक आपण 2007चा T20 न्यूझीलंड संघाची चांगली कामगिरी होत नाही तर स्टीफन फ्लेमिंगनी सांगितलं की आमच्या जेव्हा जेव्हा मॅचेस असतील तेव्हा तुम्ही डीजेचा वापर करा आणि तेव्हापासून आता टेनिस विश्व असो आपण तर लेदर क्रिकेट सातत्याने डीजेचा वापर केला. धावसंख्येत हा फलकर्ते आपण पाहू शकता नावा संघ 42. मनीष आणि वैष्णव आता आक्रमक बॅटिंग करतायत. चला नेहरेचे कॅप्टन आणि आपण तर भिंगारीचे कॅप्टन मनीष. ओ चेंडू वेल्लेप केलाय काय अदाकारी बघा विशाल महात्रेची. पंच वाईटची खून करत आहेत. थोडस मनीष वरतीचा दबाव आहे. आक्रमक बॅटिंग करतो यावेळेला आपण मनीष घरत. 43 धावा धावफलकातील लागलेत. एज जेल ड्रॉप चुकीला माफी नाहीये. जेल कुणाचा सोडलाय मनीष घरतचा जेल सोडला. जो मनीष खूप चांगली बॅटिंग करतोय. चेंडू बाकीत अजूनही आपण एक आणि नंतर म्हणजे आपण 4 चेंडू. धावसंख्या 43 धावा धावफलकातील लागल्या आहेत. मनीष घरतला जीवदान मिळालाय. अभिषेक चोरगे 4थ्या षटकापर्यंत 5व्या षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो कुटारे गाव एंड कडून. ओ फुल लेन डिलिव्हरचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाले. षटक संपलं. या षटकात धावा आल्या तब्बल आपण बोलले तर 17 धावा आल्या. प्रथम बॅटिंग करताना नावा संघ धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 43. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला भिंगारीचे कॅप्टन नेहरेचे कॅप्टन आलेत. रघुदादा जर आला असाल तर आपल्या संघनायकाला टॉस साठी पाठवा. रघु परदेशिक जबरदस्त क्रिकेटर फायटर क्रिकेटर. कुणाल नाईक जबरदस्त क्रिकेटर लढवय्या क्रिकेटर अष्टपैलू खेळाडू. रघुदादा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहेत. मनीष 12 चेंडू मध्ये 28 धावा कुठल्यात. 4 षटकार आहेत. आता अंतिम षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. कुणाल नाईक येत आहेत. स्वागत आहे कुणाल आपलं देखील जबरदस्त क्रिकेटर. राकेश म्हात्रे आलाय. राकेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण पाहू शकता. वैष्णवला आपण पाहू शकता. नाही वैष्णवने आज पाहिजे तशी बॅटिंग केली नाही. 4 चेंडू मध्ये 2च धाव पण अजूनही 4 चेंडूचाच खेळ त्यांना बाकी आहे. बघा मनीष आणि वैष्णव आता फक्त 4 चेंडूचाच खेळ राहिला तुमच्यासाठी. धावा दिल्या धावफल करती 43 झाले. एच आणि आपण तर ड्राईव्ह करत होता चेंडू थर्डमॅनला बीट करतोय आणि चेंडू गेला यावेळेला थर्डमॅन सीमार्शन उपयुक्त नशिबाचा चौकार. धावा कशा येतात ते महत्वाचं नाहीये. राकेशचा चेंडू चांगला होता पण शॉट थर्डमॅनने चुकी केली. शॉट थर्डमॅन गलीच्या मधून चेंडू निघून गेलाय. धावसंख्या 47. कारण या धावा येणं फार गरजेचं होतं आणि त्या आल्यात. आता 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. वैष्णवला आपण स्ट्राईक एंडला पाहू शकता. राकेश म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. फटका चांगला ऑन द टोस खेळलाय. लॉंग ऑनला बीट केलाय. षटकार. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. वैष्णवला माहिती आहे 2 चेंडू मध्ये 10 आल्या आहेत. अजून 2 चेंडू मध्ये जर 10 आल्या तर मग 60+ धावा होतील. 53 झाल्या आहेत. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून फटका बघायला मिळाला. नेरे पक्ष आपण भिंगारी मध्ये मॅच पाहणार. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. राकेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो धानसरेन कडून. ओ फटका पुन्हा एकदा उंच गेलाय. उंच 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 आणि लांबच लांब पल्ल्याचा षटकार. खूप लांब षटकार आहे.
थेट गेला मैदानात आणि काय बॅटिंग करतोय बघा, जबरदस्त प्रहार करतोय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 59. मजा येईल आता मॅचला. शेवटचा चेंडू बाकी आहे. इथे जर षटकार आला तर 65 होतील, चौकार आला तर 63 होतील, आक्रमण केलं तर राकेशवरती. अजून एक फुल टॉस डाऊन दी ग्राउंड, मिडॉर्न चेंडू चाललाय, वाडी श्लॉंगाला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फील करतोय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या धावफल करते आपण पाहू शकता. पहिलं सत्र संपलं, 61 धावा. बेलोली संघाला 62 धावांची गरज आहे. टॉस देखील आपण करणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. तर निलेश म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नयन देखील बघा प्रचंड मेहनत. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून कॅमेरा क्षणचित्र टिपले जात आहेत. कुणाल प्रथम त्या तुमचं हार्दिक स्वागत. निलेश संघाचे संघनायक देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन आहे, कंपल्सरी चेसिंग आहे. जो ग्राउंडिंग आवडता पडदा दिसतोय त्याला जर चेंडू लागला तर षटकार आहे. 6 षटकांची मॅच, 5 गोलंदाज तुम्हाला वापरणं गरजेचं राहणार. टॉस केला जातोय. टॉस जिंकला आपण. नेरी संघाने डिसिजन का असणारे क्षेत्ररक्षण करणार आहेत. जास्त काही विचार नाही करा, वेळ देखील फार गेलाय. क्षेत्ररक्षण करायचं म्हणजे आपण तर भिंगारी संघाला बॅटिंग करायची. पहिलं सत्र संपलंय, धावा झाले, धावफल करते आपण पाहू शकता. एक चांगली सुरुवात केली वैष्णवने, खूप चांगली बॅटिंग केली, त्याला साथ देखील तेवढीच मनीषने चांगली दिली. तब्बल धावा झाल्या, धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 61 झाल्यात, 62 धावांची गरज आहे. बाबूशा देखील दुपारच्या सत्रामध्ये आमच्याशी जॉईन होत आहेत. जाऊया डीजे मास्टर त्यांच्यामधून एक सुमधुर संगीत ऐकूया. भावेश म्हात्रे देखील बघा फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ऑपरेटिंग करतात. जबरदस्त व्यक्तिमत्व. भावेशने आम्हाला आत्ताही सांगितलं की भाऊ पाटील रविवारी जर तुम्हाला जमलं तर तुम्ही नक्कीच समालोचन करायला यायचंय. नाही आपण थोडंसं आम्ही त्यांना सांगितलंय काय प्रॉब्लेम आहे. जर कार्यक्रम जर सकाळी नसला तर नक्कीच आम्ही या स्पर्धेला येऊ. पण बाबूशा देखील आपल्यासोबत जॉईन होतील. जवळ डीजे मास्टर त्यांच्यामधून एक सुमधुर संगीत ऐकूया. हेलो माइक चेक हेलो. चलिए थोड़ा सा स्पीड अप कीजिए. पर समय का देखिए बहुत बड़ी पाबंदी है. 6 ओवर का मैच है. खास करके ये सुनहरा मौका देखिए कहते ना कहीं कहीं मिलता है. कहते ना जिंदगी में दौलत मिलता है कहीं कहीं और बेपनाह मोहब्बत भी मिलता है कहीं कहीं. और 6 ओवर का जो 36 गेंद का मौका मिलता है भाई खेलने का कहीं कहीं. और जहाँ पर देखिए बात करेंगे पूरी चैतन्य सर क्रीड़ा मंडल खुटारी देखिए मुझे किरण दादा वो तुम्हारा नाम भी बोला और बाकी मैं पूछा नहीं किसको. ओ इधर दो ही जन है. 6 मैच है. कल 3 थे. ओके ओके आता हूँ 5:30.
चलिए बात करेंगे बालू पाटील सर बसा तुम्ही आज पण बसा संडेला पण या काय गरज है तेरी सांगा चलिए बात करेंगे खुटारी कहा जाए तो निश्चित रूप से देखिए रिस्पेक्ट देखिए बात करेंगे बड़ों ने सिखाए हैं और जो परंपरा रीति रिवाज देखिए और आजकल के देखिए बात करेंगे शिक्षित देखिए हर कोई शिक्षित है पढ़े लिखे हैं डिसिप्लिन पता है और उस डिसिप्लिन से देखिए मुकाबला चलता हुआ थोड़ा सा नाराजगी जताई नावा टीम ने 2 गेंद की पेनल्टी लगी जब मैं लंच के दौरान गया था उससे पहले भी वही पुलिस पे टीम को भी दिया गया था गेम तुरंत ऑन होना चाहिए मैच रुका तो फिर आने वाला देखिए कप्तान मौजूद नहीं तो फिर टॉस जाता है दूसरे पक्ष में अगर मैच तुरंत टॉस के बाद मैच जैसे कंप्लीट होता है तुरंत मैच शुरू होना चाहिए बहुत बढ़िया देखिए ये मौका आपको ही दे रहे हैं 6 ओवर का मैच सेकेंड राउंड 5 ओवर दिक्कत नहीं है 5 गेंदबाज का इस्तेमाल लेकिन फिर भी कहूँगा यहाँ पर 60 रन बनने के साथ साथ ना 61 रनों का 61 बनाए माफी चाहेंगे 62 की टारगेट है और ये फाइटिंग टोटल है भाई यहाँ पर कल भी देखिए यहाँ पर 46 या 47 देखिए डिफेंड किए थे तेम्बोडे टीम ने और उस्मान तलोजे टीम के सामने और आज भी हमने देखे 57-58 बनाना बड़ा कठिन बना जहां पर 59 बनाना कालुंडरी टीम के लिए भी कठिन बन गया था तो चलिए यहाँ पर बहुत कुछ निर्भर करेगा चलिए गेंदबाजी में आते हुए रोहन घरा देखिए चौंटी इस नाम से पहचाने जाते हैं आवाज तो था हल्का साइड लेग बीफर का इसलिए अपील हुआ था नहीं स्लाइश होकर जब गेंद जाता है देखिए अंपायर ने सीधा जो इशारा उनकी बता रही थी गेंद लेग स्टंप के दिशा में बाहर निकल रही थी शायद है और एकदम सीधा स्ट्रेट लगता तो गेंद फिर सामने की तरफ रहता था लेकिन जब फाइन लेग शॉर्ट लेग के फील्डर की तरफ गया इसका मतलब स्लाइश होकर गेंद निकल रहा था रोहन घर देखिए जॉन्टी ये देखिए फास्टर गेंदबाज के लिए मैं हमेशा कहता हूँ थोड़ा कंधों में है ना ये दिक्कत रहता है बहुत गेंदबाजों ने इसके कारण ऑपरेशन भी हुआ है लगातार उसी दिशा में गेंद जा रही है क्या बैटर थोड़ा ज्यादा क्रॉस हो रहे हैं यहाँ पर देखेंगे यहाँ पर कृष्णा मातेश्वर देखिए स्क्रीन पर यहाँ पर भी देखिए भला धूप तेज है लेकिन बहुत है अच्छी क्लियरिटी क्वालिटी के कारण हम कुछ समझ पा रहे हैं कमेंट्री बॉक्स से कहते ना लिखना भी तुम्हें है पढ़ना भी तुम्हें है ये लड़ाई खुद से ये समझना भी तुम्हें है और कुछ समय पहले कैलाशपुर जी सर से जब बात हुआ कि खतरा हमें दुश्मनों से नहीं खतरा हमेशा अपनों से रहता है हमें ऐसा लगता है विनायक जी कि हमें सामने वाली टीम बड़ी मजबूत है कि कमजोर हम साबित हो जाते हैं कभी कभी गलती हमारी से हो जाती है और खतरा हमारे खुद के खिलाड़ी से रह जाती है बहुत बढ़िया है इनसाइड आउट खेलना चाहते थे लेकिन थोड़ा सीधा लिया आखिरी समय में बल्ले को क्योंकि इनका बल्ला लग रहा था जो बल्ला जिस तरह से चला है कि इनसाइड आउट का सोच था लेकिन अंदर की तरफ गेंद आ रही थी और नो बॉल कॉल देखिए यहाँ से जॉन्टी नाको से लेकिन विशाल मात्रे देखिए अच्छा गेंदबाज भी हैं और वो जानते हैं किसी गेंदबाज के लिए कि वो लाइन कितना डेंजर है मुझे लगता है ओवर स्टेप शायद हो गए ओवर स्टेप हो गए जॉन्टी देखिए बात करेंगे रोहन घरत है बड़े अच्छे देखिए इनकी दोस्ती दुनिया इनकी फ्रेंड सर्कल भी बड़ा अच्छा है आने वाला फरवरी महीना में देखिए इनका फिर से एक बड़ा प्रतियोगिता आ रहा है और बालू पाटिल सर इनका क्या रहता है बहुत बड़ी गांव है बहुत टीम इकट्ठा होकर आते हैं लेकिन इनकी जितनी भी टीम है ना हर टीम को 5 साल में शायद मुझे लगता है एक मैनेजमेंट एक आयोजन नियोजन उनका आता है और इसलिए धूमधाम से होता है जब 5 साल में एक बार मेरे हाथों में आता है आयोजन नियोजन लेकिन एक साथ मिलकर वो नियोजन के लिए बहाते हैं फ्रीट है जिसका फायदा रहेगा यहाँ पर यही फायदा रहता है इसलिए कहा जाता है खिला हुआ फूल वापस खिलता नहीं है और बुढ़ापे में जवानी वापस आता नहीं है हर गेंद पर आपको फ्रीट मिलता नहीं है हल्की सी छांव देखिए बड़ी इमारत है जिसके कारण मैदान पर छांव आता है इसलिए ये मैदान पर खेलना अच्छा लगता है सुबह आओ तो क्लाइमेट बढ़िया रहता है थोड़ा दोपहर का कड़ी धूप और उसके बाद तुरंत देखिए हल्के से छांव आ जाता है और इसके कारण हमें मैच को समय पर कंप्लीट करना है आज मुझे लग रहा है जिस हिसाब से हम अब तक चल रहे हैं शायद 6 के आसपास में 6 से पहले मैच कंप्लीट होना ही चाहिए 5:45 मेरे हिसाब से ये सही समय है वहां से हम जबरदस्त ले सकते हैं 10-15 मिनट बढ़ा सकते हैं लेकिन वहां तक नहीं पहुंचना चाहिए 5:45 मुझे लगता है ये डेट आखिरी डेट अच्छा रहेगा उसके बाद थोड़ा सा और फील्डिंग जो बैटिंग वाली रहेगी ना सेकेंड इनिंग में उसके लिए थोड़ा करें उसके लिए हमें पहले से तैयारी और तैयारी देखिए हमें ही करना है टीम को करना है
खिलाड़ी को करना है यहाँ पर, लेकिन इस बार देखते हैं ऊंचाई तो ली है, लंबाई यहाँ पर मनीष गरत देखिए नीचे गेंद के नीचे आखिरी दम तक थे, कैच बढ़िया अच्छा लिया गया। जॉन्टी देखिए बात करेंगे, रोहन गरत बहुत सफल गेंदबाज है, करियर में हैट्रिक चटकाए हैं और ये टीम ने देखिए भिवंडी में यवन जोड़ी उस टूर्नामेंट में भी जाकर खिताब जीत कर आए हैं और यवन जोड़ी का इनके घर पे भी आना जाना इनकी टूर्नामेंट में लगा रहता है। और इस टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 5 पर और पहला विकेट डीजे देखिए देव तैयार है, चलते हैं उनकी तरफ। बहुत बढ़िया देखिए हमारे आशीष दादा मालूसरे देखिए बात करेंगे, बेलोली टीम को देखिए हमेशा इनकी तरफ से शुभकामना रहता है। एक बिग पैकर बिग ओनर आशीष दादा मालूसरे देखिए बात करेंगे, जहां भी बेलोली टीम खेलती है यही तो बात बताया, महाराष्ट्र की धरती पर जब जब ऐसे हंसते रहेंगे ना ये टेनिस क्रिकेट आगे जाता रहेगा। टीम का टोटल बात करेंगे 5 पर 1 विकेट है। आशीष दादा मालूसरे वेलकम, स्वागत है आपका। निश्चित रूप से दादा ने बोले कि आज चलिए हल्के हाथों से खेले, ये भी सोच अच्छा है। और फिर से वापस नो बॉल कर बैठे और फिर देखिए भाई यहाँ पर जॉन्टी देखिए लगातार देख रहे हैं कि गलती मेरा है या मेरा पैर का गलती है। इस बार देखिए थोड़ा सा जो रनअप वो गेंदबाजी कर रहे थे ना, उस रनअप को वापस लिए दोबारा से और 2 नो बॉल देखिए अभी तक ओवर कंप्लीट हो जाता। 7 गेंद टोटल देखिए यहाँ पर 6-7 बनाए, 5 पर 2 विकेट था, लेकिन वापस नो बॉल आया, 1+1 2 रन। तैयार देखिए जॉन्टी, प्रीड है यहाँ पर, फिर से कैच वही फील्डर ने लिया। भाई देखिए भाई रिजल्ट भी क्या आ रहा है, 2 मरतबा कैच लिए लेकिन इसका फायदा नहीं ले पाए बल्लेबाज। आकाश सूर्य देखिए बात करेंगे, नहीं थोड़ा प्रैक्टिस देखिए अभ्यास भी बहुत जरूरी होता है। एक जमाने के देखिए इनका नाम मैंने रसल मसल रखा था, चिखली के डे टूर्नामेंट में क्या बल्लेबाजी थी, लेकिन आज थोड़ा टीम ने भी उन्हें बल्लेबाजी में प्रमोट किया है, ऊपर उतारा है बल्लेबाजी में कि चाहिए मैंडेटरी पावर प्ले में खुलकर बल्लेबाजी कीजिए, जहां से 2 बार मैंडेटरी पावर प्ले रहेगा, 5 गेंदबाज का इस्तेमाल होगा, 1 गेंदबाज 2 बार का स्पेल डालेगा। टीम का स्कोर देखिए 8 बना है और जहां पर 65 रन बनाना है। मैच अभी भी दिलचस्प है, यानी 5 ओवर की मैच आप ज़्यादातर खेलते रहते हो, फिर आपको यही काम बनाना होगा कि 30 गेंद आपके पास है और जो 62 की टारगेट थी ना वो टारगेट देखिए थोड़ा छोटा बन गया है। 54 रन देखिए बनाना है, 30 गेंद 54 और विकेट देखिए इतना अच्छा बनाया गया है ना, जहां गेंदबाज की भी मदद मिल रहा है और वहीं बल्लेबाज की भी मदद मिल रहा है। टिक कर बल्लेबाज करेंगे तो उसका फायदा मिलता है। वैष्णव देखिए यहाँ पर गेंदबाजी में आएंगे। वैष्णव देखिए यहाँ पर गेंदबाजी का स्पेल, क्या बात है, रफ्तार के सौदागर। एक समय देखिए बात करेंगे ना, विश्वजीत ठाकुर के बाद इनका नाम लिया जाता था, रफ्तार गति, और आज भी लिया जाता है। क्या गति 2016 का मैं भुला नहीं, किंजल ट्रॉफी मेरे लिए वो सफल टूर्नामेंट था और उस समय क्या मुकाबला बगैर। ओ ये चलिए भाई अच्छा गेंद, भूषण भुईर देखिए क्या अमोल साल्बम क्या ओपन हुआ करता था जवान। मिडिल ऑर्डर में धीरज देखिए बात करेंगे, आज भी देखिए जवान है टीम में। चलिए टोटल की बात करेंगे, टोटल से 10 रनों पर 10 रन बनाए हैं, लेकिन वैष्णव देखिए गेंदबाजी में तैयार, रफ्तार गति और बगैर बातचीत से कर खेलने वाली टीम रायगढ़ पे। जब इनका इतिहास की मैं बात बता रहा हूं, अभी तो दुनिया बदल चुका है, माहौल बदल चुका है, सब कुछ बदल रहा है, लेकिन एक वक्त एक समय की एक ऐसा टीम थी बगैर बातचीत से मैदान पर उतरता था। लेकिन से अभी दुनिया देखिए बहुत कुछ है, दुनिया में हर चीज बदल रहा है, क्रिकेट में भी बदल रहा है। कहते ना हारता वही है जो बार बार शिकायत करता है और जीतता वही है जो कोशिश एक बार नहीं 1000 बार करता है। बहुत बढ़िया संतराम यादव साहब देखिए हमारे साथ स्कोरिंग में।
हाँ सीधा खेले हैं फील्डर्स वहां। ओ माय गॉड, बट बड़ा कमाल का था भाई, कमाल का था। यहाँ पर अगर कैच लेते तो आज का दिन का मैं कह सकता तो कैच ऑफ डे माना जा सकता था। बालू पाटिल सर, इतना आसान नहीं रहता है, हमें कमेंट्री बॉक्स पर कहना आसान रहता है। विनायक, जहाँ तक मैंने बहुत क्रिकेट खेला हूँ, लेदर टेनिस क्रिकेट, लेकिन मेरी भी फील्डिंग खराब रहती थी, इसलिए मैं स्लीप पे रहता था ज़्यादातर। स्लीप में आ गया तो लपक झपक से ठीक है, नहीं तो गया तो गया। नहीं बालू पाटिल सर, पता है मुझे कमेंट्री बॉक्स पर बैठ कर कहना और फील्डिंग देखिए, हम हमेशा फील्डिंग को हल्के में लेते हैं, लेकिन सबसे बड़ा रोल फील्डिंग से देखिए। जोंटी रोड को 83 का आप याद कर लीजिए, उस जमाने में देखिए जोंटी रोड 12 खिलाड़ी थे, एक्स्ट्रा में थे भाई, और वेस्ट इंडीज के खिलाफ मैच था, उन्हें उतारा गया था, एक खिलाड़ी इंजोरी थे, और 4 या 5 कैच पकड़े, 2-3 रन आउट किए, और उन्हें मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया गया था। देखिए शांताराम यादव सबको भी याद है, लेकिन शांताराम साहब मैंने वो मैच देखा नहीं हूँ, मेरी बचपना थी शायद, लेकिन पढ़ाई किया हूँ, पढ़ाई किया हूँ भाई। आज भी मेरे बच्चे कहते हैं पापा ने अगर पहले इतना अच्छी पढ़ाई कर लिए होते, लेकिन कोई बात नहीं, जो पढ़ाई अभी क्रिकेट में लेके हर समय संघर्ष करो भाई। टीम का स्कोर 12 रन। बालू पाटिल सर देखिए, मुझे तो एकदम से आईपीएल अंतर्राष्ट्रीय फीलिंग होती है। देखिए आज टेनिस क्रिकेट देखिए गली में नहीं रहा, आज दिल्ली से लेकर दुबई से लेकर आईपीएल है। और ये चलिए ताकत लगाए थे, आगाज छोड़ गए, लेकिन गैप नहीं ढूंढ पाए भाई यहाँ पर मनीष खैर। देखिए मैदान के चारों तरफ इनके हाथों पर गेंद जा रही है, कैच लिए वैष्णव ने सफलता दिलाई, और उनकी टीम में देखिए एक एनर्जी आ गई थी। जब आखिरी ओवर में 4 गेंद था ना, और 4 गेंद में जब 2 छक्के 1 चौके लगाए थे ना, तभी उन्होंने सोच लिए कि हम फाइटिंग टोटल में पहुंच गए। रो ही रहा, लेकिन चलते हैं डीजे के पास, टीम का स्कोर बात करेंगे। 12 पर इस वक्त 2 विकेट।
पाटिल देखिए, उनकी जो कातिल अदा है ना, वो चाहते हैं, नहीं वो चाहते हैं थोड़ा दबाव से हटाया जाए, लेकिन फिर भी उनके मन के अंदर थोड़ा डर सता रहा है। इसलिए देखिए, जो उनका शॉट सिलेक्शन था ना, फंटपुट पर नहीं था, पैर आया था फंटपुट, जो उनका बैट का फ्लो है ना, वो बैकफुट से गया। तो वहां से दर्शाता है कि विकेट को देखकर वो बल्लेबाजी कर रहे हैं, कि विकेट किसी हालत में नहीं गिरना चाहिए, ये दर्शा रहा है। क्या बढ़िया बिग बैटल चलता हुआ, देखिए यही मजा आता है टेनिस क्रिकेट का, यही मजा आता है, यही बात बताया। देखिए इनकी बल्ले डायरेक्ट फनफुट पर नहीं आ रही है, देखिए मौके के फायदा नहीं, ये लेना चाहिए, नहीं ये भी अच्छी बात है। अगर इस ओवर में अजय पाटिल भलाई बड़ा ओवर ना बना सके, लेकिन थोड़ा ठीक ठाक स्कोर चलाकर अगर विकेट बचा ले तो उनके लिए फायदेमंद साबित हो सकता है। और जॉन्टी तो चाहेंगे भाई कि अजय पाटिल का विकेट मिले, अगर उनका विकेट ना मिलकर अगर अच्छा ओवर भी निकल गया तो फिर भी एक दबाव गिर सकता है। 22 गेंद 47, दोनों टीम का सोच, दोनों खिलाड़ी की सोच यही है, चर्चा यही है, दोनों टीम की कोशिश जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है। अजय पाटिल थोड़ा नोलुक था यहां पर, और शायद फील्डर थे भाई, हमें दिखाई नहीं दिए, कैच विकेट गया भाई यहां पर। और यहां पर देखिए, देखेंगे थोड़ा रिप्ले में, क्योंकि हम इतने अंदर बैठे थे ना, क्योंकि जो धूप का किरण थोड़ा आया है, एक समय लगा नहीं भाई कि फील्डर वहां पर थे, और अजय पाटिल के नो लुक के लिए लगाया गया था फील्डर, शायद स्क्वायर लेग फाइन लेग। वाह भाई, देखिए रिप्ले में देखेंगे, थोड़ा सा रिप्ले में दिखाई दे रहा है। ओ रनअप कैच लिए भाई, फील्डर कौन थे भाई, कमाल के कैच, इससे कहते हैं मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना। अजय पाटिल इंतजार कर रहे हैं अंपायर, और बाउंड्री लाइन चेक करना चाहते हैं कि क्या सेफ है या नहीं। अजय पाटिल देखिए, इनका वो बिल्कुल मूड में नहीं थे, इनका शॉट सिलेक्शन बता रहा था, और जाल में फंसा दिए यहां पर रोहन गरज चौंटी। देखिए बात करेंगे, आउट है बैटर भाई यहां से। मुनाफ थे भाई, मुनाफ पटेल ने उतना नाम नहीं बनाए थे भाई, मुनाफ कमाल की कैच, एक्सीलेंट कैच, इससे कहते हैं मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना। और ड्राइवर अच्छा हो तो आप एक की जगह 4 गाड़ी खरीद सकते हो, अगर ड्राइवर नहीं तो फिर एक ही गाड़ी में कंगाल। क्योंकि ये कैच नहीं था, मैच था। बालू पटेल सर, आपको पता नहीं अजय पाटिल कितना बड़ा खिलाड़ी था, उस टीम का सर सेनापति था। देखिए ये जो डगआउट में उदासी दिख रहा है ना, एक टांगे अंदर एक टांगे बाहर, ये कैच है। चलिए पर्दे की थोड़ा बाहर पैर रखिए। चलिए जो खिलाड़ियों कक्ष डगआउट है ना, वो पैर थोड़ा सा अंदर रखिए पर्दे से, व्हाइट कपड़ा। अजय पाटिल जो आपके खिलाड़ी है ना, थोड़ा पर्दे के अंदर है। अब आवाज गया, देखिए पेसर था शायद, मुझे लगता है आवाज है, कोई बात नहीं, थैंक यू, धन्यवाद, आभार। नहीं अब तो बल्ला घुमाना होगा भाई, अजय पाटिल जब तक थे तब तक है, अभी तो अब रिस्क लेना पड़ेगा। और जोंटी जिस काम के लिए कैब उतारे थे सर से भाई, और वो ताज उन्होंने टीम को दिला दिए, और लगा नहीं था बालू पाटिल सर वहां फील्डर है हम लेकिन अच्छी कप्तानशिप है। मनीष जवान, देखिए मैंने ये बात बताया, एक्सपीरियंस अनुभव है। अमूल साल्बम देखिए बात करेंगे, हिटमैन एक जमाने के अमूल साल्बम, देखिए मैं आज भी उनकी बल्लेबाजी को भूला नहीं हूँ, एक साइड पर इनिंग में खड़े रहते थे। हाँ अब यही काम करना होगा, भला विकेट गिरे रहे, लेकिन अब गियर बदलना होगा भाई यहाँ पर, क्योंकि गेंद और रनों के बीच में ना फासला बहुत दूर जा रहा है। अब देखिए यहाँ पर 19 गेंद 47 की जरूरत है। देखा जो तुझे याद
अब 8वां विकेट, इसलिए जवान ने अमोल सालवेम ने जानकारी लिया कि विकेट कितना चाहिए, थोड़ा वहां नजर घुमाते हैं। हर लक अजय पाटिल बेलोली टीम में कहूंगा अब थोड़ा मैच आपसे दूर है। अभी तक तो आप हारे नहीं हो, जब तक हार नहीं होती है हार नहीं कहा जाती है, लेकिन अब थोड़ा मुश्किल में आपकी टीम फंसी है क्योंकि 8 विकेट गवा चुके हो। अब 8 गेंद 36 है और इसमें अगर आपने 6 छक्का लगा सकते हो तो फिर बात ठीक है। लेकिन देखिए नीचे के बल्लेबाज से ना बालू पाटिल सर, आजकल ऊपर के बल्लेबाज भी 3-4 छक्के लगा सकते हैं, 5 छक्का लेकिन 6 छक्का। और अब तो देखिए यहाँ पर नावा के गेंदबाजों ने अब सीधा विकेट पर वार करने लगे हैं, वाइड। वो कहते हैं ना हमारे रॉकस्टार दांदा ना बुंड, डांडा ना सेंडा डायरेक्ट बूंदा मोतीराम पूरा। तो चलिए अब वो देखिए जड़ में बूंदा डालने लगे हैं, बहुत बढ़िया। देखिए डम्बोली क्रिकेट देखिए डिसिप्लिन है। और टोटल की बात करेंगे, चर्चा हमेशा होता है कि क्रिकेट में डे में चाहिए डम्बोली, नाइट में आइए राइगेट से, हर विभाग में एक अलग अलग एंजॉय रहता है। और अभी भी देखिए बात करेंगे 7 गेंद 34 का जरूरत है। अब मुकाबला में तो बल्लेबाजों ने औपचारिकता दिखा रहे हैं। मेरी नजर से बालू पाटिल सर मैं आखिरी गेंद तक औपचारिकता नहीं मानता हूं, लेकिन बल्लेबाजों ने अब थोड़ा घुटना टेक दिए हैं। 6 गेंद 34 का जरूरत है। तो चलिए अब समय ज़्यादा मत लीजिए नावा टीम, थोड़ा जो समय को अगर बचा लोगे ना, क्योंकि शाम को देखिए जो मैच है 5 ओवर सेकेंड राउंड वो खिलाया जाएगा, जितना भी अंधेरा हो, ये अर्जुन नजर ने बताया है। तो समय आप बचाओगे तो जो भी टीम जीत कर जाएगा। अगर देखिए नावा टीम यहाँ पर जीत के करीब, आप जीतोगे तो सेकेंड राउंड आपको ही खेलना है। तो अगर टॉस हारते हो, कहीं बैटिंग आपको बाद में आ जाती है, फिर अर्जुन नजर के ऊपर कुछ नहीं, क्योंकि देर आपकी टीम ने दिखाई आज। सिर्फ ही नावा टीम नहीं, पहली मैच से लेकर हर टीमों ने देर दिखाए हैं। इसलिए अर्जुन नजर ने बताया जो हमारा नियम है, जो डिसिप्लिन है, हम 6 ओवर 5 ओवर खिलाएंगे। भावेश दादा मात्रे देखिए कितनी देखिए जिम्मेदारी जवाबदारी क्या होती है। अर्जुन नजर भी है और कृष्णा दादा को थोड़ा लंच के लिए भेजे हैं और स्क्रीन पर बैठे हैं। और सबसे बड़ी बात है देखिए बालू पाटिल सर में कि खिलाड़ी कितना बड़ा है, इंसान कितने उसके पास पैसा है, मैं ये नहीं मायना रखता हूँ, उसकी स्वभाव क्या है, उसकी लोगों के साथ बातचीत मिलन क्या है, ये बड़ी बात होती है। ये भावेश दादा, ये राजेंद्र दादा, ये पूरी फॉर्चून, ये पूरी कुटारी देखिए यही बात बताया। आजकल देखिए शिक्षित हैं और ये डिसिप्लिन देखिए, तभी तो देखिए आज हम लोग भी नौकरी जॉब बिजनेस छोड़कर इस क्रिकेट में जुड़े हैं। चलिए 12 खिलाड़ी को मौका मिला गेंदबाजी डालने का। नहीं, जब 5वां गेंदबाज का इस्तेमाल होता है ना, आजमा लेना चाहिए। आपके पास हो विकल्प तो फिर आजमा लीजिए। इसलिए कहा जाता है ना, अब हमेशा 3-4 के 4 गेंदबाज के साथ मत चलो, कभी अनफिट, कहीं टूर्नामेंट 5 गेंदबाज है। क्रिकेट बहुत आगे जा रहा है। बालू पाटिल सर 6 ओवर है, आने वाला वक्त में मैं कहूँगा 8 ओवर भी हो सकता है, ध्यान रखिए। नहीं, नितलेश ने अनाउंसमेंट किया है नितलेश के टूर्नामेंट में, क्या आने वाला साल 8 ओवर रहेगा उनका फ्रेश मुकाबला, और वो टूर्नामेंट शायद रहेगा डे नाइट, उन्होंने बताया, क्योंकि डे में 8 ओवर खिला के आखिर में 6-5 ओवर खिलाना कठिन है। इसलिए उन्होंने सोचा कि डे नाइट खिलाएंगे और 8 ओवर पहला राउंड खिलाएंगे। चार गेंद अब 33, मैच थोड़ा दूर गया है। चला आलेला सर्व पाहुण्याचे हार्दिक स्वागत आहे। जेवढे प्रेक्षक पण ग्राउंडवर आहे त्यांचे पण मनपूर्वक स्वागत आहे, और फॉर्च्यून इवेंट लाइव मध्ये जुड़ना प्रेक्षक है त्यांचे पण मनपूर्वक स्वागत है। बालू पाटिल सर देखिए हमारी सोच, मेरी सोच हमेशा ये रहता है कि मेरी दोस्ती देखिए, तुम्हारी मेरी दोस्ती बड़ी लंबी समय से, ये सॉन्ग भी हमने उम्बाड़े में निकाला था क्लिप, आज भी वीडियो क्लिप में देखता हूँ जब कि ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे। और मैं कभी भी चाहता हूँ बालू पाटिल सर, इस गेंद के बाद जिक्र करूँगा कि मैं जिंदगी में कभी ये नहीं चाहता हूँ बालू पाटिल सर की मेरी दोस्ती बड़े बड़े लोगों से हो, लेकिन मैं ये चाहता हूँ कि मेरे दोस्त जितना है वो बड़े बन जाए। मेरी दोस्ती बड़े लोगों से हो, मैं कभी भी ये नहीं सोचता हूँ, और जो मेरे दोस्त हैं वो बड़े बन जाए, मैं ये सोचता हूँ, क्योंकि वही आपको आगे लेकर जाएंगे, वही आपको हर सुख दुख में। चलिए बहुत बढ़िया, देखिए इस गेंदबाज को मौका दिया गया और हुनारा देखिए
नावा टीम को जब 2 गेंद की पेनल्टी लगी थी ना, तभी चेहरे पर एक अलग ही से उनका निखार था, लेकिन अब देखिए वो निखार निखर गया है। और जब वो 60 तक पहुंच गए ना, तभी एक फाइटिंग टोटल लंच के बाद मैं भी निकल रहा था, तभी नावा टीम से जब बात हुई, मैं बोला फाइटिंग टोटल है। और आकाश चोरगे से जब बेलुली टीम से बात हुई ना, उन्हें भी मैंने ये बात बताया कि साझेदारी टिककर आपको बल्लेबाजी करना होगा, विकेट भी उतनी अच्छी है। देखिए बतौर कमेंटेटर और मेरी सोच पहले से भी ये और आखिरी दम तक यही रहेगी, हर टीम को मोटिवेशन देना, हर टीम को आगे बढ़ाने के काम करेंगे। मैच कोई भी जीते कोई भी हारे। तो चलिए मैच के मैन ऑफ द मैच कहा जाए तो यहाँ पर मैच ने बहुत रंग बदला है भाई। जहां पर पहले देखिए मनीष घरत ने शुरुआत 28 की दी, लगा कि उन्होंने नैया को संभाल लिया भाई। उसके बाद जब इनिंग डगमगाई ना भाई, वैष्णव ने आखिर में आके 20 रन जोड़ दिए भाई। फिर लगा के चेक तर बाबूशा याच दरम्यान आपल्याला मंडळाला देखील मोलाचं सहकार्य झाले गणेश बेंडू म्हात्रे यांच्याकडून 1500 रुपयाचं कॅश आपण तर आपल्याला धनादेश प्राप्त झाला, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ। ओ टू बाबूशा। और उसके बाद देखिए जो आखिरी में जो 2 रन 3 विकेट जो रहा, सेकेंड स्पेल रोहन गरज जोंटी चैलेंज किए यहाँ पर अजय पाटिल के साथ है, और रोहन गरज जोंटी आई है मैच के मैन ऑफ द मैच।